आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक शहरात LPG ऑटो गॅसचा तुटवडा तीव्र होत असून त्याचा फटका थेट रिक्षा चालकांना बसत आहे। लेखानगर परिसरातील पेट्रोल गॅस पंपांवर रिक्षांची मोठी रांग लागल्याचे चित्र पाहायला मिळालं। सकाळपासूनच शेकडो रिक्षा चालक गॅस भरण्यासाठी रांगेत उभे असल्याचं दिसून आलं। मात्र गॅसचा पुरवठा मर्यादित असल्यानं अनेकांना तासनतास थांबूनही गॅस मिळत नाही। त्यामुळे दिवसभराची कमाई ठप्प होत असून अनेक रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ येत असल्याची भावना व्यक्त केली आहे। रिक्षा चालकांनी सांगितले की गॅस मिळाला नाही तर रिक्षा चालवता येत नाही। दिवसभर रांगेत उभे राहावे लागते, पण तरीही गॅस मिळेलच याची खात्री नसते। त्यामुळे घर चालवणं कठीण झालंय। गॅस तुटवड्यामुळे वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होत असून नागरिकांनाही अडचणीचा सामना करावा लागत आहे। संबंधित प्रशासनानं तात्काळ उपाययोजना करून गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी रिक्षा चालकांकडून करण्यात येत आहे। नाशिक खबर प्रतिनिधी अमोल दोंदे। आमचं घर कसं काय चालणार आहे तुम्ही सांगा। आणि माझी पण एक रिक्वेस्ट आहे छोटीशी, हात जोडून आहे अशी रिक्वेस्ट आहे की आता गो गॅसने डायरेक्ट 130 रुपये केला, आम्ही कुठं जाणार? एक मिनिट थांबा ना। माझे हात जोडून एक छोटी रिक्वेस्ट असे प्रत्येक रिक्षावाल्याकडनं माझी रिक्वेस्ट असे, नाशिक मध्ये कमीत कमी ना 8 ते 10 पंप आहे। ते पंप आज असून पण नाही आहेत, अशा कंडिशन मध्ये उभे आहेत। ते एवढा भाव देते, ते आम्ही जर गाडी पेट्रोलवर चालवली तर ते आम्हाला परवडणार आहे। जर गाडी आम्ही पेट्रोलवर चालवली तर आम्हाला परवडणार आहे, पण आम्हाला पेट्रोलवर पण नाही परवडत। आम्हाला माहिती आहे की आम्ही कसे दिवस काढतोय आणि कसं चालवतोय आमचं घर, आमच्या गाडीचे हप्ते, सर्व गोष्टी आम्हाला मॅनेज करावं लागतात। त्याच्यानंतर आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत, आम्ही इथं रात्रभर आमची झोप सोडणार आहे। झोप सोडून आम्ही गॅस टाकून सकाळी गाडीवर जायचं का आमची झोप पूर्ण करायची, हे कधी दिसणार आणि कधी समजणार आहे? आमच्या गोष्टी, आमच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत ना, या थोडा समजायचा प्रयत्न करा। जरी आम्ही इथे आहे ना तरी आमचा नंबर आहे ना उद्या 12 वाजेपर्यंत लागेल। आता तुम्ही सांगा, आम्ही 12 वाजेपर्यंत इथं लाईनीतच उभं राहिलो। तुमच्या धंद्यावर काय काय परिणाम घडलाय याच्यामुळे? भरपूर पडला, धंदा कमी झालेला आहे। त्याच्यानंतर पॅसेंजर आम्हाला पैसे बरोबर पैसे नाही बरोबर असं पण होतं। आता जिथं आम्ही 20 रुपये घ्यायचो ना, ज्यांच्याकडे आम्ही 30 रुपये मागतो ते म्हणतात का काका एवढे कसं काय पैसे वाढले? पण आता आम्हाला जर गॅस एवढा भेटतो तर आम्ही कसं काय करणार? दोघांच्या रेट मध्ये काय तफावत तुम्हाला? यांच्या रेट मध्ये भरपूर नाही, पण इंडियन ऑइलचा थोडा कमी आहे, पण गो गॅसने डायरेक्ट 120 रुपये म्हणजे 130 केला होता काल। हा, पण सकाळी आहे ना, सकाळी त्यांनी 120 ने भरल्या गाड्या, पण बाकीचे लोक आहे ना याला केले आपलं कलेक्टर ऑफिसला। आम्ही पण गेलो होतो तिथं आणि भरपूर लोकांनी आंदोलन केलं तिथं पण जाऊन, आणि आम्ही आमच्या सगळ्या सह्या वगैरे घेऊन फोन नंबर घेतले, सगळं काही केलं। पण आता हाच एक पंप चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही आपल्याला सहकार्य करतोय। हा पंप आपल्याला सहकार्य, याच्यामुळे आम्ही जिवंत आहे असं मी समजलं तरी चालेल। हो असं। आणि या पंपावर मी 3 वेळेस, एक वेळेस तर मी धक्का मारून माझी गाडी आणली। एका मुलाने मला टोचन देऊन इथं आणलं होतं, आणि नंतर मी धक्का मारून इथं नंबर लावला, मला गॅस नाही। 1 किलोमीटरचे अंतर आहे आता पण तरी पण हे जे मध्ये घुसता ना सर, तेवढं माझी विनंती आहे, आम्ही एवढ्या लांब नंबराला आहे, तुम्ही नम्राने घ्या, तो पण द्या तरी। हा नाही सर, तो पण विषय आहे सर, असं नाही। तुम्ही पण रिक्षावाले असाल किंवा काही असाल त्याच्याबद्दल नाही, पण तुम्ही आहे ना नम्राने या, आम्ही पण इथं उभे। तुमच्या मार्फत थोडक्यात म्हणजे सरकारला काय आपल्याला सरकारचं मी एकच निवेदन करा का सर, आम्हाला आहे ना, हा आम्हाला ना सर कमीत कमी याच्यामध्ये उपलब्ध करून द्या, नाही तर मग तुम्ही सरसकट आहे ना पूर्ण पॅसेंजरला भाडं पण वाढवून द्यायला लावा। आम्ही 200 रुपयाने बी टाकू, त्याचं काही हे नाही आम्हाला, पण तुम्ही असा रेट द्या की ज्याच्याने आमचं पण पोट भरेल, आमचं पण घर चालेल आणि आम्ही खुशी सगळ्यांनी आम्ही भरू, असे आम्हाला रेट द्या। आम्हाला आहे ना आता दर दिवसाने एवढे रेट वाढत गेले, आम्ही कसं काय पोट भरणार? आता आम्हाला जो रेट भेटतोय ना 80 आणि 90 ने, तो रेट आम्हाला नाही चालत, कारण आम्हाला अगोदर 52 रुपये 53 रुपये होता। 60 जरी भेटलं ना तेव्हा परवडायचं आम्हाला, पण याच्यापेक्षा जास्त नको पाहिजे। आता 80 रुपये इथं भेटतोय आणि गो गॅसवर 120 रुपये। गो गॅसवर काही रिक्षावाल्यांनी आवाज उचलला तर त्या रिक्षावाल्यांवर
केस झालेली, केस कंप्लेंट केलेली केलेली. अर्धे रिक्षावाले मध्ये आता असं झालेलं आहे, आम्ही आवाज उचलायचा का नाही उचलायचं, असं होऊन गेले कारण आम्ही जर आवाज उचलला, आता एक रिअल गोष्ट सांगतो तुम्हाला, जर आम्ही बिना कोणाला सांगता बिना सगळे कोणाला आता सांगता वरचे जर लोकं भाडं आहेत. वाढवलं, कोणाच्या ऑपरेशन काही कोणाला मोठ्या येणार, आमच्यावर property येणार. असं तर काही ते नाही अशा नसेल. गोष्टी पॅसेंजरला पण आम्ही आज समजायला कमवू पाहिजे आणि तर सरकारला पण संध्याकाळी समजायला खाऊ पाहिजे. अशी आमची परिस्थिती आहे सर. माझे 2 मुलं आहे, कॉलेजला जातात, त्यांना कुठून आणायचं म्हणून मी नंबरला लागेल, नाही तर मला काय गरज पडली. ठीक आहे, अजून काही समस्या तुमची काही सांगायची नाही, असेल? तेवढी सर, समस्या काही आहे, नाही. सर. काहीच बाकी नाही फक्त समस्या एवढं आहे फक्त का सर, बाकीचे पंप फक्त चालू करा. रेग्युलर पंप चालू करा. चालू झाले जो आम्हाला सरकारला परवडेल असं. तेवढंच माझं निवेदन आहे का सगळ्यांनी म्हणजे थोडं काय होय ना, एक दिवस आड करून तरी तुम्ही चालू केलं ना तरी प्रत्येकाला तुमचं गॅस असोसिएशन भेटेल. कोणतं आहे? म्हणजे कोणता तुमचा ग्रुप असोसिएशन काय आहे का? असोसिएशन नाही सर, संघटना आहे का? संघटना श्रमिक सेना. श्रमिक सेना. श्रमिक सेनेमार्फत कोणी येतंय का पुढे? हे बघा, संघटना जेवढ्या पण आहेत, या कोणीच आलेलं नाही सर पुढे, कोणीच आवाज नाही उठवत आहे.